नमस्कार, मी कुंदन. आजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. जुन्नर येथे दरवर्षी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर शिवाई देवी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. या यात्रेची रूपरेषा ठरवण्यासाठी शिवाई देवी यात्रा कमिटीच्या वतीने कांबळा बैठक घेण्यात आली. यावेळी कमिटीचे अध्यक्ष श्री अकडमल साहेब, माजी अध्यक्ष श्याम खोत, शंभूराजे जोशी, आपल्या आवाजचे मुख्य संपादक अतुल परदेशी, नगरसेवक मपा काजळे, अविनाश कर्डिले आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीचे उद्घाटन शिवसेना गटप्रमुख माऊली खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आलं. पाहूयात याबाबतचं सविस्तर वृत्त. समुद्र
वसुध्यावसंग्रहे आयुष्यस्तकामते विश्वदेवाः सवास्तु। गणपति बप्पा शिवाय की जय। चैत्र शुद्ध बलिप्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, हिंदू धर्माचा तो वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा। या दिवशी आपण नेहमीप्रमाणे म्हणजे यात्रेचे 15 वर्ष 16 वर्षात आपण पदार्पण करीत आहोत। मध्ये आपण दरवर्षीप्रमाणे चैत्र शुद्ध बलिप्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण तांबडा बैठकीचं उद्घाटन करून जुन्नर शहरातील सर्व मान्यवर, जुन्नर शहर व्यापारी असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, सराफ असोसिएशन, त्याचप्रमाणे मेडिकल असोसिएशन, डॉक्टर्स असोसिएशन व सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या सहभागाने आपण या ठिकाणी तांबडा बैठकीचं उद्घाटन करत असतो। आणि या ठिकाणी आपल्याला जुन्नर तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे सदस्य सन्मान्य माऊलीशेठ खंडागळे, त्याचप्रमाणे जुन्नर नगरीचे नगरसेवक आणि गटनेते आमचे मित्र मधुकर शेठ कादळे, त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक ॲडव्होकेट विकासजी खोपे, त्याचप्रमाणे जुन्नर शहर प्रमुख आणि विद्यमान नगरसेवक सन्मान्य अविनाशजी कर्डिले, त्याचप्रमाणे जुन्नर शहरातील नव्हे तर तालुक्यातील जनतेच्या जे काय प्रश्न आहे त्या जनतेच्या प्रश्नांना ज्वलंत म्हणजे न्याय देण्याचं काम आपले या ठिकाणी नवीनच ते आपले अतुल शेठ परदेशी आपल्या यात्रा कमिटीचे मार्गदर्शक यांच्या मार्फत जे आपला आवाजचे मुख्य संपादक आहेत, अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांचं समाजाला जागृती करण्यासाठी त्यांचं कार्य चाललेलं आहे। आणि यांचं कार्य असं पुढं म्हणजे उत्तरोत्तर वाढत जावं अशी काही शिवायचरणी प्रार्थना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आपले यात्रा कमिटीचे अध्यक्ष अकरमल साहेब, त्याचप्रमाणे अजिंता रोकडे साहेब, उपाध्यक्ष राजूशेठ बकरे, माजी अध्यक्ष राजेंद्र खत्री, त्याचप्रमाणे सूरज नानवटी, सचिन गिरी, कार्याध्यक्ष विष्णुबा बोराडे, त्याचप्रमाणे मंचरकर, गॅरीलाला परदेशी, ॲडव्होकेट सुरवंश साहेब, त्याचप्रमाणे सराफ असोसिएशनचे आमचे वैभव शेठ मलठणकर, माऊली शेठ, त्याचप्रमाणे ज्येष्ठ सदस्य आमचे यात्रा कमिटीचे 75 वय झालं पण त्यांना अजून म्हणजे जे तरुणसुद्धा करणार आहे ते त्या वयामध्ये करतात ते ज्येष्ठ मार्गदर्शक पानसरे गुरुजी, त्याचप्रमाणे आमचे गुरु टिकले सर, आवटी गुरुजी, आमचे यात्रा कमिटीचे सर्व सदस्य आणि समजा चुकून कोणाचं जर नाव राहिलं असेल तर मी क्षमा मागतो। आमचे अभय पाठक, त्याचप्रमाणे शंकरपुरा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पराग हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांचं मी प्रथमतः या ठिकाणी जुन्नर शहर शिवाजी यात्रा कमिटीच्या वतीने सर्वांना नवीन वर्षाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी तांबडा बैठकीचं उद्घाटन त्याचप्रमाणे अनिल शेठ कर्डिले हे या ठिकाणी उपस्थित झालेत। या ठिकाणी आपण दरवर्षीप्रमाणे जे तांबडा बैठकीचं उद्घाटन या ठिकाणी करत असतो। आपण जे यात्रेची सुरुवात म्हणजे आजपासून आपण तांबडा बैठकीचं उद्घाटन करून जुन्नर शहरातील आराध्य दैवत म्हणजे सिद्धिविनायकाचं आपण त्या ठिकाणी दर्शन घेऊन त्या ठिकाणी आरती करून आपण त्या ठिकाणाहून वर्गणीसाठी सुरुवात करीत असतो। आणि हा आपला आजचा पहिला दिवस आणि या ठिकाणी मी तांबडा बैठकीचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो। जन्मभूमी या जन्मभूमीमध्ये आपण गेली 16 वर्ष शिवाई यात्रा अत्यंत उत्साहाने आनंदाने साजरी करत आहोत। तशी या यात्रेला मोठी परंपरा आहे। परंपरेनुसार या ठिकाणी आपण आता येत्या 8, 9, 10 आणि 11 या तारखेला शिवाई यात्रा आलेली आहे। त्यानुसार यात्रेला प्रारंभ आजपासून आपण तसा वर्गणीच्या माध्यमातून करत आहोत। आज ही पहिली तांबडा बैठकीचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे। त्या उद्घाटनाच्या निमित्तानं जुन्नर शहरातील सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवाई यात्रा कमिटीचे अध्यक्ष अकरमल साहेब आणि शिवसेनेचे जुन्नर तालुक्याचे तालुका प्रमुख माऊलीशेठ खंडागळे उपस्थित सर्वच मान्यवर यावर्षी अत्यंत चांगल्या पद्धतीनं
यात्रेचं नियोजन या ठिकाणी अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी या ठिकाणी केलेलं आहे. आता या ठिकाणी उद्घाटन झालं असं श्यामजी खोत यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. त्यानुसार आपण आता गणपती सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन या ठिकाणी वर्गणीला सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी सर्वांना नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय भारत. कांबळा बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित शिवाईदेवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष आमचे मित्र कडमल अण्णा, तसेच ही शिवाईदेवी यात्रा कमिटी या कमिटीचे सर्व सदस्य, यामध्ये माझे अध्यक्ष श्यामभैया खोत असतील, शंभूराजे गाजरे या ठिकाणी आहेत, नगरसेवक मधुकरजी गाजरे, नगरसेवक अनुजी कर्डिले, आणि ज्यांच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन झालं ते जुन्नर तालुका शिवसेना या ठिकाणचे प्रमुख माऊलीजी खंडागळे. उपस्थित सर्वच या ठिकाणचे मान्यवर आहेत. आपण सर्व एक समाजातले अतिशय चांगले घटक आहात. जुन्नरच्या वैभवात भर घालणारी आपली ही यात्रा आहे असं म्हटलं तर वावं ठरणार नाही. मी आपल्या आवाज परिवाराच्या वतीने सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित सर्वांना आपल्याला या ठिकाणी या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. या सर्व यात्रेचं आपला आवाज संपूर्ण चित्रीकरण करून हे जुन्नर आंबेबाग खेड शिरूर या 4 तालुक्यामध्ये दाखवणार आहे. या ठिकाणी मी आपल्या या ठिकाणी सर्वांना सांगतोय, ग्वाही देतो, कारण अतिशय उत्तम अशी यात्रा आहे. या तालुक्याचं एक वैभव ती भर घालणारी आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कार. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आई शिवाईची यात्रोत्सव आणि त्या यात्रोत्सवाचा आज कांबळ्याच्या बैठकीनंच आपण सारी मंडळी सुरुवात करत आहोत. खरं तर आज हिंदू धर्मातील पवित्र आणि पहिला दिवस, हिंदू नववर्षातील गुढीपाडव्याचा हा दिवस. त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. अतुलजींनी म्हटल्याप्रमाणे आई शिवाईची यात्रा ही केवळ जुन्नर शहराच्या नाही तर जुन्नर तालुक्याच्या वैभवामध्ये भर घालणारी अशी यात्रा आहे. आपल्या धर्माचा सांस्कृतिक पारमार्थिक ठेवा खरं तर या यात्रेच्या माध्यमातून आपण आपल्या पुढच्या पिढीला देण्याचं काम करतो आहे. अत्यंत चांगली अशी ही प्रथा आपण सगळ्यांनी गेल्या 16-17 वर्षापासून जपलेली आहे. खरं तर 16-17 याकरता की त्या पूर्वकाळामध्ये आपण शिवजयंती या तारखेला साजरी करायचो, परंतु ती बंद झाल्यानंतर आपण ही यात्रा म्हणून साजरी करतो आहे. अत्यंत पवित्र असा हा सण म्हणून आपण सारी मंडळी पुढच्या महिन्यामध्ये बरोबर आज महिन्याने ही यात्रा सुरू होते. अक्षय तृतीयेला 4 दिवस हा यात्रोत्सव आपण सगळी मंडळी मोठ्या आनंदात आणि धार्मिक वातावरणामध्ये संपन्न करणार आहोत. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देत असताना आई शिवाईकडे एकच प्रार्थना करेल की तुझा हा उत्सव साजरा करण्यासाठी या तुझ्या सगळ्या भक्तांना मनापासूनच्या हातामध्ये ताकद दे, त्यांची सद्बुद्धी दे. अशा प्रकारच्या आपल्या सगळ्यांना देखील मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना या यात्रेमध्ये खरं तर अचानकपणानं या बैठकीला येणं झालं, पण मला समाधान एका गोष्टीचं आहे की अचानकपणाने का होईना पण या यात्रेच्या उत्सवाला सुरुवात होत असताना आज येण्याची संधी मिळाली. तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं, आई शिवाईची आरती देखील मिळाली. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या निमित्तानं नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि या यात्रोत्सवाला देखील मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. जय हिंद. आपलं या यात्रेचं आज कांबळा बैठकीचं उद्घाटन आपणा सर्वांच्या साक्षीने झालेलं आहे. सर्वांच्या सहकार्याने आणि प्रेमामुळे ही यात्रा दरवर्षी उत्तरोत्तर वाढत आहे. याबद्दल आपणा सर्वांना मी यात्रा कमिटीच्या वतीने धन्यवाद देतो. आजच्या या कांबळा बैठकीसाठी माऊली खंडागळे, आमचे आवाजचे पत्रकार मित्र अतुल शेठ परदेशी, नगरसेवक कर्डिले, नगरसेवक काजळे, सर्व मान्यवर उपस्थित आहेत. या सर्वांना मी यात्रा कमिटीच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो व असेच प्रेम सहकार्य आमच्या या यात्रा कमिटीवर ठेवावे. ही यात्रा आपणा सर्वांची आहे आणि अतुल शेठने म्हणण्याप्रमाणे जुन्नर शहराच्या वैभवात भर घालणारी आहे. तर ही आपणा सर्वांच्या सहकार्याने अशीच वाढत राहो अशी आई शिवाई प्रार्थना करतो आणि उपस्थित सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि यानंतर चहा घेऊन आपण गणपतीच्या मंदिरात सर्वजण जाणार आहोत. तिथे आरती करून यात्रेची प्रत्यक्षात सुरुवात करणार आहोत. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. या निमित्ताने इथं उपस्थित असलेल्या सर्व शिवाई यात्रेच्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की मी गणरायाच्या जवळ सतत संकल्प करतो. 7 वाजता आमची वारी ही गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो.
नामानि त्रिसंज्ञं य पठेन्नरा तज्जविघ्नं भयन्तस्य सर्वसिद्धिकरं विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनासे फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशया अष्टाभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवे सर्वा गणेशस्य प्रसादता इति श्री नारायण। अगदी सुरू व्हायला 3 मिनिटाचा कालावधी बाकी आहे। आपण सर्वांनी आनंदाने प्रेमाने इथे बसून घ्यावं आणि मनातल्या मनात दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आपण यायचं इथून सुरुवात करत असता आणि दरवर्षी आपला शिवाई यात्रा अतिशय चांगल्यापणे पार पडते। मिनिटामध्ये आरती सुरू करायची। मग कोणाला काही बोलायचं दरवर्षी जुन्नर शहरामध्ये जुन्नर शहर शिवाई देवी यात्रा कमिटीच्या वतीने यात्रा आयोजित केली जाते। याही वर्षी दरवर्षीप्रमाणे यात्रा आयोजित केलेली आहे। या यात्रेचे रूपरेषा आपण जाणून घेणार आहोत शिवाई देवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्री अकडमल साहेब यांच्याकडून। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। यात्रेचं हे 16वे वर्ष आहे। तर कांबळा बैठकीची आजपासून सुरुवात झाली। कांबळा बैठक म्हणजे आम्ही घरटी उमरा वर्गणी गोळा करतो, त्याचे नियोजन 1 महिन्यापूर्वी करावं लागतं। कारण हे गावामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही काही व्यापारी मंडळी गोरगरीब सगळे प्रकारचे लोक आम्हाला मदत करतात। जास्तीत जास्त सहकार्य आम्हाला लोकांनी गेले 10 वर्षापासून जास्तीत जास्त वर्गणी देण्याची सुरुवात केली आहे। पूर्वी आम्हाला भरपूर परिश्रम घ्यावे लागत होते, पण आता एवढ्यात आम्हाला स्वखुशीने लोक वर्गणी देत आहेत। त्यामुळे आम्हाला ग्रामस्थांचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे, कारण त्यांनी बहुमल सहकार्य आम्हाला मिळत असतं। यापुढेही ते आम्हाला सहकार्य करतील अशी अपेक्षा करतो आणि जास्तीत जास्त लोकांनी आम्हाला याही वर्षी सगळ्या जाती धर्माच्या लोकांचे आम्हाला सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। या वर्षी आपला आवाज चॅनलने आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि याही पुढे करतील आणि आम्ही पण आपल्या आवाजाचे आभारी राहणार, एवढं मी विनंती करून 2 माझे शब्द थांबतो। कॅमेरामन सौरभ गुंजाळसोबत मी ओंकार पुरवंत, आपला आवाज जुन्नर। जुन्नर येथे गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, जुन्नर शिवनेरी प्रखंड यांच्या वतीनं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। ढोल ताशांच्या गजरात ही शोभायात्रा रविवार पेठेपासून ते सदा बाजार पेठेपर्यंत काढण्यात आली। भव्य शोभायात्रेमध्ये जुन्नर पंचक्रोशीतील शेकडो तरुणांनी सहभाग घेतला। येथे शोभायात्रेचे आयोजन केले आहे। नवीन वर्षानिमित्त सगळ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे। तर या शोभायात्रेचे आयोजक सागर कुरे यांनी केले आहे। तर आपण जाणून घेऊया सगळ्याबद्दल त्यांची माहिती। सागर कुरे,
तर हिंदू परिषद बजरंग दल यातर्फे तुम्ही हे शोभायात्रेचे आयोजन केले आहे, तर याबद्दल काय सांगाल? प्रथमतः तर मी हे सांगू इच्छितो की हे आयोजन हे सागर कुरे हे एकट्या नावाचं नाही, तर हे आयोजन आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं जे की बजरंग दलामध्ये दिवसरात्र काम करतात. इतके 4 वर्ष झाले गेली आम्ही हा कार्यक्रम घेत असतो की शोभायात्रा गुढीपाडवा हे हिंदू नवीन वर्ष आहे. या वर्षी आपण 31 डिसेंबरला जसं पाहतो की पाश्चात्य संस्कृती ज्याप्रमाणे मराठी संस्कृतीवर विळखा घालत चाललेली आहे आणि त्यानुसार 31 डिसेंबरला ज्या पार्ट्या होतात, मध्यधुंद पार्ट्या होतात, त्यापेक्षा की आपल्या संस्कृतीला आपल्या तरुणांना काहीतरी मिळावं आणि काहीतरी आपल्या तरुणांकडून चांगलं व्हावं यासाठी या शोभायात्रेचं आयोजन करण्यात येतं की हिंदू नवीन वर्ष एक संस्कृतीला धरून आणि एक आपल्या सांस्कृतिक वारशाला जपत तरुणांना एकत्र करून ह्याचं आयोजन केलं जातं. या आयोजनामध्ये आम्हाला मदत करणारे असतील किंवा आमच्याबरोबर सगळे कार्यकर्ते असतील, त्यामध्ये असतील सूरज खत्री म्हणजे आबा खत्री आमचे असतील, किशोर भोकरे आहेत, त्यानंतर सागर नानावटी, शिवराज सांगनाळे, प्रवीण काळे, असे अनेक ज्यांची नावं यात घेता येत नाही आहे प्रत्येकाची, पण इथे जमलेले जेवढेही आमचे जे कार्यकर्ते आहेत बजरंग दलाचे ते सगळे जीव तोडून मेहनत करतात. 8 दिवस अगोदर याची सुरुवात होते, सगळे प्लॅनिंग होतं, बैठका घेतल्या जातात, नियोजन केलं जातं की यावेळेसच्या पाडव्याचं नियोजन काय असलं पाहिजे, कशा प्रकारे तो पाडवा साजरा झाला पाहिजे आणि यासाठी सगळेच मिळून आम्ही इतके प्रयत्न करत आहोत. आपण या शोभायात्रेचे आयोजन केले आणि नवीन वर्षाचा काहीतरी नवीन संकल्प असेल, त्याबद्दल काय सांगा? या शोभायात्रेतून मी एकच संकल्प आणि एक संदेश असा चांगला देऊ इच्छितो की मराठी अस्मिता आणि मराठी आपण महाराष्ट्रात जे राहतो, छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो किंवा आपल्या संस्कृतीला मानतो, त्या संस्कृतीनुसार मराठी सणांचं वलय किंवा मराठी सणांचं महत्त्व हे जे कमी होत चाललेलं आहे, त्यानुसार या तरुण पिढीने यंग ब्लड ज्याला आपण म्हणतो आज, त्या तरुण पिढी सगळी एकत्र येऊन हा गुढीपाडव्याचा सण आणि एक नवीन वर्ष उत्साहात, आनंदात, ढोलताशांच्या गजरात सुरुवात व्हावी याची आम्हाला एक छोटीशी सुरुवात आम्ही जुन्नर बजरंग दलामार्फत करत आहोत. तर त्यासाठी सर्व समाजातल्या सर्व स्तरातून आम्हाला मदत येतच असते. तसंच या रॅलीमध्ये बजरंग दलाच्या या रॅलीमध्ये जुन्नर तसेच जुन्नरच्या पंचक्रोशीतील आमचे कार्यकर्ते एकत्र होत असतात आणि त्या रॅलीची शोभा वाढवत असतात. धन्यवाद. नवीन वर्षानिमित्त एका छान अशा संकल्पाशी हे तरुण जोडलेले आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे अनेक साथीदार आहेत. कॅमेरामन सौरभ गुंजाळसह श्रवण वायकर, आपला आवाज.
आजच्या बातमीपत्रामध्ये इथेच वेळ झाली आहे थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवाज. हाक तुमची साथ आमची. धन्यवाद.